आज आपण मुळशी येथील संजय गाडपवार विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांच्या घरी पोहोचलेलो आहे आणि त्यांच्या कन्येविषयी आपण काय विशेष आहे ते जाणून घेऊया आजच्या या खास वृत्तांतामध्ये। चला तर मग आपण जाऊया। तर दर्शको, ही आहे अनुष्का। वयाच्या अवघ्या 8 वर्षापासून संगीत क्षेत्रात मोठा प्रवास गाठलेला आहे। जाणून घेऊया तिच्याकडून तिच्या या प्रवासाबद्दल आणि तिची ही उत्सुकता कशी निर्माण झाली संगीत क्षेत्राविषयी। काय सांगशील अनुष्का, कसा होता तुझा हा प्रवास? मी 3रीत असताना मामाच्या गावाला जेव्हा गेली होती तेव्हा मला ओंकार स्वरूपाई गाणं एवढं आवडलं होतं, तर मग मी ते घरी आल्यावर जेव्हा केलं आणि माझ्या शाळेत म्हणून दाखवलं तेव्हा मला माझ्या टीचर म्हणाला तू संगीत क्लास लाव। मग त्यांच्याकडून म्हणजे मी संगीत क्लास लावला आणि तेव्हापासूनच मग माझी हे सुरू झाली। आणि 5वीत असताना माझा वाशिम येथे झालेल्या मोहम्मद रफी गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला। अच्छा, त्यानंतर तू कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि विजेती झाली? त्यानंतर 6वीत असताना मी आणखी कारवा किशोर कुमार का या स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आणि यादे रफी गीत स्पर्धेमध्ये माझा 2रा क्रमांक आला। तर तुला या क्षेत्रामध्ये कोणी मार्गदर्शन केले, कोण तुझे शिक्षक होते, त्याविषयी काय सांगशील? माझे शिक्षक मम्मी पप्पा आणि माझे सर गोंडाने सर यांच्यापासून माझी सुरुवात। यांनी मला सगळं शिकवलं। आता तू गायनाच्या कोणत्या स्टेजमध्ये आहे? तुला कुठले गाणे येते? मला सेमी क्लासिकल्स येते आणि मी विशारद झाली आहे सुगम संगीतमध्ये आणि शास्त्रीय संगीतची 5वी परीक्षा चालू आहे। तू या संगीत क्षेत्रामध्ये कुठल्या स्पर्धेत भाग घेतला? मी माझ्या मामाच्या गावाला जेव्हा यवतमाळला गेली होती तर तेव्हा गाडीमध्ये ओंकार स्वरूपाई गाणं चालू होतं, तर तेव्हापासूनच मला ते खूपच आवडलं होतं। मग मी घरी आल्यावर ते गाणं केलं। त्यानंतर शाळेत मी एक वेळेस म्हणून दाखवलं तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि शिक्षकांना खूप आवडले ते गाणे। अच्छा, म्हणजे तुला इथूनच प्रेरणा मिळाली की संगीत क्षेत्रामध्ये हो। आणि मग मला माझ्या मॅडमनीच मार्गदर्शन केलं तू संगीत क्लास लाव म्हणून। मग मी संगीत क्लास लावला आणि तेव्हापासूनच मग मी सुरुवात केली। राग वगैरे झाले, 2-3 परीक्षा झाल्या। मग एक स्पर्धा दिली वाशिममध्ये, यादे रफी गीत स्पर्धा। या स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला। मग तेव्हापासूनच चांगलं सुरू झालं। छान। आणखी कुठल्या स्पर्धेमध्ये तू भाग घेतला की इंटरव्ह्यू हे वगैरे असतं, ऑडिशन्स म्हणतो आपण त्याला, TV वरच्या ZTV वगैरेचे हे गाण्यांचे प्रोग्राम असतात, त्याविषयी तू काय सांगशील? हो, कलर्स मराठी आयोजित सूरनवा ध्यासनवाची जी स्पर्धा होती त्यामध्ये माझं 3rd राऊंडपर्यंत सिलेक्शन झालं होतं, पण त्यानंतर मग मी रिजेक्ट झाली। मग त्यांनी मला माझी चूक सांगितली, त्यावर मी आता आणखी भर देणार, रियाज करणार जास्त वेळ आणि जिथे जिथे चुकलं ते सुधारण्याचा प्रयत्न करेन। आणि नक्कीच यानंतरही तुला यश असंच मिळो। आणखी काय सांगशील? आणखी असेच म्हणजे मग मला माझे पप्पा खूप स्पर्धाच्या ठिकाणी घेऊन गेले। मग प्रथम क्रमांक आला, त्यामुळं मग आता चांगलंच ठरवलं आहे पुढं। अभ्यास आणि संगीत या दोन्ही याचा लय बसतो का व्यवस्थित? हो बसतो। मी आता फिशरीज म्हणजे मला अभ्यासही चांगलाच सुरू ठेवायचा आहे, संगीतही सुरूच ठेवायचं आहे, त्याबरोबर मला फिशरीज करायचं आहे। आणि मी सकाळी 8 ते 9 संगीत क्लास करते, त्यानंतर मग रियाज करते आणि मग पूर्ण वेळ अभ्यासाला देते। तुझ्या आवडीचं एखादं गाणं म्हणून दाखवशील का? हो। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, गर याद रहे हो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है, गर याद रहे। खूप सुंदर तनुष्का, तुला या यशात खूप यश मिळो संगीत क्षेत्रात आणि असंच तुझं पाऊल समोर टाकत राहा। तुला हिंदी गाण्याबरोबरच मराठी गाण्यात सुद्धा तितकाच रस आहे का? हो। कुठले मराठी गीतं तुला आवडतात? मला भावगीत, भक्तिगीत सगळेच गीतं आवडतात, सेमी क्लासिकल। आमच्या विदर्भ न्यूजच्या प्रेक्षकांना एखादं तू मराठी गाणं म्हणून दाखवशील का?
हो हो. सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी, सख्या रे घायाळ मी हरिणी. वाह, क्या बात आहे. अनुष्का, तू ज्या प्रकारे सांगितलं की तुझे सर गोंडाने, राजेंद्र गोंडाने सर मुळशीतील सुप्रसिद्ध संगीत तज्ज्ञ आहे, तर त्यांनी तुला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं? मला गोंडाने सरनी मी जेव्हापासून क्लास लावला तेव्हापासूनच खूप चांगलं मार्गदर्शन केलं. जेव्हा कुठे चुकलं तेव्हा माझ्याकडून रागवून त्यांनी करून घेतलं. खूप चांगली माझी चूक जी असते ती पूर्ण बरोबर समजावून सांगितली. छान रियाज घेतात, माझा सूर लागले नाही तरी रागवतात आणि मग माझ्याकडून सूर लावून घेतात, गाणे करून घेतात आणि त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं आहे. भविष्यात पण मला सर खूप मार्गदर्शन करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी मला जे काही संगीत विषयात जे काही मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आत्ताच आपण अनुष्काशी चर्चा केली तिच्या या संगीतमय क्षेत्राबद्दल. आता आपण जुडलेलो आहोत अनुष्काच्या आई आणि बाबांशी. त्यांना विचारूया की अनुष्काचा प्रवास कसा होता. सर, काय सांगू? मी यावेळेस हे सांगू इच्छितो का मी वाशिमला एका कार्यक्रमाला गेस्ट म्हणून गेलो आणि त्या कार्यक्रमात गेल्याच्या नंतर पाहिलं का बाबा इथं सर्व वयोगटाचे लोक आणि गायक सगळे गाणे म्हणत आहेत. तेव्हा ही लहान होती. दुसऱ्या वर्षी मग मला असं वाटलं की नाही, आपण हिला पण गाणं म्हणण्यासाठी तिथं घेऊन गेलो पाहिजे. म्हणून आम्ही सहपरिवार गाडी घेऊन वाशिमला गेलो. तिथं यादे रफी म्हणून एक सुंदर असा कार्यक्रम होता. त्या गाण्यात तिने पान काय सह्या हे सगळ्यात पहिले गाणं सादर केलं होतं आणि त्या गाण्यातच तिनं त्या इथं पहिला क्रमांक पटकावल्यानंतर तिच्यात उत्साह निर्माण झाला आणि आम्हाला पण थोडासा उत्साह निर्माण झाला. आणि परत मग वेळोवेळी जिथून कुठं माहिती मिळत होती की बाबा इथं ही स्पर्धा आहे तिथं तीच, तर मग आम्ही हिंगोलीला गेलो स्पर्धेत, वर्धेला गेलो, अमरावतीत गेलो, अशा विविध ठिकाणी स्पर्धेत जाऊन तिला सहभागी करून घेतलं. आणि सहभागी झाल्याच्या नंतर तिनं प्रत्येकच ठिकाणी कुठं पहिला तर कुठं तिसरा कुठं दुसरा असा म्हणजे बक्षीस ती प्राप्त करू लागली ती. आणि बरेच तिनं विविध टी व्ही चॅनल्सवरही सुद्धा ऑडिशन दिलेलं आहे आणि त्या ऑडिशनमध्ये काही कारणास्तव समजा फेरीत ती बाद झाली, पण त्याचं असं आम्हाला काही दुःख होऊन नाही राहिलेलं आहे. आणि परत तिनं नव्यानं प्रयत्न करायचं. मी तिला सांगितलं की कुठं एक दिवस आपल्यावाली जीत होईन, कुठं हा पराभव आपला समजा झालाही असा तर त्याच्याबाबत नाराज व्हायचं नाही. कोणीही आईवडील तुझ्यावर याबाबत राग काढणार नाही असं आम्ही तिला ठासून सांगितलं आहे. त्याच्यानं ती एकदम बिंदास झालेली आहे आणि एकदम योग्य प्रकारे ती तिचं गायन निभवत आहे. अशा प्रकारे अनुष्काच्या वडिलांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांचा पूर्णपणे तिला सपोर्ट आहे आणि तेच अतिशय चांगल्या प्रकारे तिला प्रोत्साहनही देत आहेत. आता आपण बोलूया अनुष्काच्या आईशी. काय करता मॅम तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, अनुष्काला कशा प्रकारे तुम्ही प्रोत्साहन दिलं की हां, आणि तिचे पप्पा वगैरे घेऊन जातात तिला क्लासला आणि मी पण तिची तयारी वगैरे करून घेते. तिची दीदी पण रागावून तिला रियाजासाठी प्रोत्साहन देते. त्यामुळे ती करते ती रियाज पण चांगली करते. तिला इंटरेस्ट पण आहे. तुम्ही काय सांगाल की तिने विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यात ती कुठेतरी कमी पडली, तर त्यामुळे ती बाद झाली परीक्षेतून, पण ती सततही अजूनही विविध स्पर्धेमध्ये भाग घेत आहे, ऑडिशन देत आहेत. परंतु तिने ज्या स्पर्धेत कमी पडली ती तिची कमी कुठली होती आणि तिने आता ती भरून काढली का? हां, तिने टी व्हीवरच्या विविध रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता, पण फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये ती बाद झाल्यामुळे मग तिने डबल चांगला रियाज करून मेहनत घ्यायची तिने ठरवलंच होता आणि आम्ही पण प्रोत्साहन करत आहोत तिला. आणि आता तिने नुकताच विराग सर यांचा मुंबईला कार्यक्रम झाला, मिशन मदरसेवर पृथ्वीला वाचवा या विषयावर सतत लहान मुलांची 7 तास म्हणजे सतत गाण्याचीच हे होती. अच्छा, तिने 7 तासाचा विक्रम केला गाणे म्हणून. सगळे तिच्यासोबत अजून 9 मुलं होते. हां, 9 मुलं होते आणि ती पण होती.
संगीत क्षेत्रामध्ये ती आता चांगल्या प्रकारे हां. रुजलेली आहे. रुजलेली आहे आणि तिला पण इंटरेस्ट आहे. सर आपण काय सांगाल याविषयी? तिने 7 तासाचा विक्रम केला संगीत क्षेत्रात, त्याविषयी तुमचं काय मत आहे? मला अशी कल्पनाही नव्हती का बा असा कोणता कार्यक्रम होईल सेव्ह टू मदर अर्थ. तिच्यात तिचा नंबर लागला तर आम्हाला थोडंसं आश्चर्यच वाटलं एकदम. बा हिला गायनाची संधी भेटली आणि ते विराग मधुमालती यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे आणि सर्व टीमचं. अशा प्रकारे आता आपण अनुष्काची आई आणि वडील यांच्याशी गप्पा मारल्या आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की अनुष्काचा हा संगीतमय प्रवास कसा होता आणि तिने कुठल्या परीक्षेत कुठे भाग घेतला आणि त्यात ती कशा प्रकारे विजयी झाली आहे. विदर्भ न्यूज परिवाराकडून तिला असाच सपोर्ट आणि यश मिळो ही अपेक्षा.